आपले स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुकच तळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर। सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे। तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बजरंगबली की जय, पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम। एकमुखानं बोला बोला जय जय हनुमानच्या जयघोषानं जुन्या नाशिक पासून पंचवटी कारंजा पर्यंतचा परिसर दुमदुमून गेलेला होता। महाबलीच्या नावाच्या जयघोषासह संबळ वादनानं मिरवणुकीत आणखीनच रंगत आणली। मिरवणुकीतील बजरंगबलीची भव्य मूर्ती आणि विविध आकार प्रकारातील हनुमंताचे रूप घेतलेले युवक हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होते। श्रीराम शक्तीपीठाच्या वतीनं स्वामी सोमेश्वरानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला। हनुमान जयंतीच्या निमित्तानं काल वाकडी बारोपासून सायंकाळी प्रारंभ झालेल्या मिरवणुकीत हनुमंतांच्या वेशभूषेतील गदाधारी युवकांनी लक्ष वेधलं। वाकडी बारोपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला। त्यानंतर मिरवणूक चौक मंडई, दूध बाजार मार्गे भद्रकाली बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंट वरून रेड क्रॉस सिग्नल, MG रोड वरून रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, रामकुंड या मार्गे मार्गस्थ झाली। रात्री गोदा घाटावर मिरवणुकीची सांगता झाली। यावेळी सोमेश्वरानंद महाराज, रामानंद महाराज, लक्ष्मण सावजी, रामसिंग बावरी, बबलू परदेशी यांच्यासह शेकडो हनुमान भक्त मिरवणुकीत सक्रियपणे सहभागी झालेले होते। दरम्यान यावेळी जय जय हनुमानचा एकच जयघोष करण्यात आलेला होता। भव्य दिव्य हनुमानची मूर्ती नाशिककरांसह उपस्थितांचं लक्ष वेधत होती। शहरासह उपनगरांमध्ये देखील हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला। पहाटेपासून मारुती मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन आदी कार्यक्रम पार पडत होते। भक्तांच्या रांगा आणि भंडाऱ्यांनी हा उत्सव साजरा झाला। दरम्यान या एकूणच सोहळ्याविषयी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज आणि महंत सिद्धेश्वरानंद गुरुस्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। माझ्या नाशिककरांना रामकृष्णारी जय श्रीराम प्रणाम करतो सर्वांना। आज हनुमान जन्म उत्सव साजरा करताना खूप आनंद होतोय, कारण की हे 10वं वर्ष आहे मिरवणुकीचं। तर नाशिककरांचा खूप प्रतिसाद आहे। पूर्ण महाराष्ट्रातून साधक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की हनुमंतराया नाशिकचं कल्याण करण्यासाठी आम्ही भावी खासदारला पण बोलवलेलं आहे स्वागत करण्यासाठी महाराजांचं। तर निश्चितच प्रभू आशीर्वाद देतील आणि ही परंपरा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे टिकवतील। भगवान प्रभू हनुमंतराया आम्हा सर्वांना शक्ती दे, नाशिककरांचं कल्याण कर, महाराष्ट्राचं कल्याण कर आणि या दिव्य भारताला ही कंटिन्यू अशीच परंपरा राहू दे अशी हनुमंतरायाच्या चरणी विनंती करतो। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। जय श्रीराम। सालाबाराप्रमाणे याही वर्षी म्हणजे येतं हे 10वे वर्ष आहे श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकर संस्थेच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सव हा साजरा होत असतो। आणि नक्कीच या हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचं मागचं एकच कारण आहे की हनुमंतराय हे बलबुद्धीची देवता आहे। आपण नेहमी बघतो की बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवनकुमार बलबुद्धी विद्या देहि मोहि हरू कले स्वीकार। म्हणजे बुद्धीचे जेही विकार असतात ते हनुमंतरायांच्या स्मरणाने निघून जातात आणि आपल्याला सुबुद्धी प्राप्त होते।
दरम्यान टाकळीतील गोमय मारुती मंदिर, दक्षिणमुखी हनुमानसह विविध हनुमान मंदिरे विविध आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेली होती। मंदिरांच्या रंगरंगोटीसह परिसरात भाविकांनी स्वच्छता देखील केली होती। काल सकाळपासूनच हनुमान भक्तांची एकच रीघ हनुमान मंदिरात लागलेली होती। विविध भागातील मंदिरांमध्ये काल दिवसभर हनुमान जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जात होते। सकाळी 6 वाजेपासून धार्मिक विधी आणि नंतर जन्मोत्सव झाला। हनुमान मंदिरांना हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं रोषणाई तसेच फुलांची खास सजावट करण्यात आलेली होती। यावेळी महाआरती, हनुमान चालीसा, हनुमान बीजमंत्र यांचे पठण दिवसभर सर्वत्र सुरू होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।